आज आपण बेसन न भाजता अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात कमीत कमी कष्टात आणि थोड्या कमी तुपाचा वापर करून मस्त चवीचे बेसनाचे लाडू करणार आहोत। लाडू चवीला अतिशय सुरेख होतात आणि पूर्ण गार झाल्यावर तुम्ही लाडूचं टेक्स्चर बघू शकता। परफेक्ट लाडू होतो। हाय मी स्मिता, मस्ती कक्षामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बेसन न भाजता अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात आणि कमीत कमी तुपाचा वापर करून बेसनाचे लाडू करणार आहोत। जर तुम्हाला अगदी कमी तुपातले पटकन होणारे बेसनाचे लाडू या दिवाळीला करायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा। हे लाडू करण्यासाठी मेजरिंग कपने 1 कपभर मी बेसन घेतलेलं आहे। वजनी 100 ग्रॅम बेसन आहे। विकतचं बारीक दळलेलं पीठ आहे, त्यामुळे लाडूला छान रवा टेक्स्चर येण्यासाठी यामध्ये मी पाव वाटी बारीक रवा घालून घेते। रवा घालायचा नसेल तर चण्याची डाळ थोडी जाडसर दळून आणू शकता। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण 2 टेबलस्पून तूप घालून घेऊया। 1 वाटी बेसन आणि पाव वाटी रवा यासाठी मी 2 टेबलस्पून तूप वापरलेलं आहे। मुद्दामच मी 1 वाटीच्या प्रमाणात म्हणजे 100 ग्रॅम पिठाचं प्रमाण दाखवते आहे। तुम्हाला जितके लाडू करायचे आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता। तूप संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित चोळून लावून घेऊया। मुठीमध्ये असं पीठ घेतल्यावर मूठ अगदी छान वळली गेली म्हणजे समजायचं की तुपाचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे। आता थोडं पाणी घालून याचं आपण घट्टसर पीठ भिजवून घेऊया। इथे मी 1 कपभर पाणी घेतलं आहे। सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवीन मी किती पाणी वापरलं ते। अगदी थोडं पाणी घालूनच पीठ भिजवायचं, कारण पीठ अजिबात आपल्याला सैल भिजवायचं नाहीये, घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे। तर हे इतपत घट्टसर मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। यामध्ये रवा आहे त्यामुळे पीठ अजून थोडं घट्ट होईल, पण आपल्याला घट्टच पीठ हवं आहे। आता यावर मी झाकण ठेवते आणि 15 ते 20 मिनिट हे असंच बाजूला ठेवून देऊया म्हणजे रवा छान फुलेल। तर हे पीठ भिजवायला अगदी थोडं म्हणजे पाव वाटीपेक्षाही कमी पाणी लागलेलं आहे। तर साधारण 15-20 मिनिट हे पीठ छान मी मुरू दिलं होतं आणि आता रवाही छान फुलला असेल। पीठ आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे। पुन्हा 1 मिनिट हे पीठ आपण मळून घेऊया। तर या गोळ्याचे आपण 2 सारखे भाग करून घेऊया आणि यातला एक गोळा घेऊन याची थोडी जाडसर पोळी लाटून घेते। आपण जेव्हा बेसनाचे लाडू करतो तेव्हा अगदी मंद गॅसवर खमंग पीठ भाजून घ्यावं लागतं। साधारण अर्धा ते पाऊण तास पीठ पूर्ण भाजेपर्यंत गॅस जवळून हलून चालत नाही। पण या पद्धतीने हे लाडू अगदी दुसरं कुठलंही काम करता येता जाता करता येतात आणि अगदी पटकन होतात। हे पीठ असं थोडं घट्ट भिजवून घेतलं की पोळपाटाला ही पोळी अजिबात चिकटत नाही आणि अगदी सहज लाटली जाते, म्हणून पीठ थोडं असं घट्टच भिजवायचं। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे। थोडी जाडसर आणि मोठी पोळी लाटलेली आहे। पोळी जर अगदीच पोळपाटाला चिकटली आणि सुटली नाही तर थोडी सुरी घालून खालून पोळी काढून घेऊ शकता, पण आता पोळी अगदी सहज सुटली आहे। गॅसवर मी एक तवा ठेवला आहे। तव्यावर अगदी थोडं म्हणजे साधारण अर्धा चमचा तूप घालून घेते। तूप तव्यावर थोडं व्यवस्थित पसरवून घेऊया। तर साधारण इतपत जाडसर ही पोळी आपण लाटलेली आहे। आता ही पोळी तव्यावर घालूया। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून आपल्याला ही पोळी दोन्ही बाजूने छान लालसर डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। एका बाजूने थोडी भाजली गेली की पोळी उलटवून घेऊया। मंद गॅसवर पोळी भाजायला जरा जास्त वेळ लागतो, तोपर्यंत इथे आपली दुसरी पोळी लाटून झालेली आहे। अगदीच घाई असेल तर 2 गॅसवर 2 तवे ठेवून पोळ्या भाजून घेऊ शकता। पोळीच्या वरच्या भागावरही अर्धा चमचा तूप लावून व्यवस्थित पसरवून घेऊया म्हणजे पोळी उलटल्यावर छान खरपूस भाजली जाईल। एका बाजूने पोळीला असे छान लालसर डाग आलेले आहेत, यावरही थोडंसं तूप टाकून पसरवून घेऊया आणि दोन्ही बाजूनी असे लालसर डाग येईपर्यंत पोळी छान खरपूस तुपामध्ये भाजून घेऊया। ही पोळी भाजायलाच फक्त जास्त वेळ लागतो। साधारण एक पोळी भाजायला 7 ते 8 मिनिट लागतात, पण ही पोळी भाजता आपण दुसरंही काम करू शकतो। पण पोळी अगदी मंद गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायची। गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही, नाहीतर आतून पोळी शिजत नाही। अशा मोठ्या पोळ्या लाटून तव्यावर भाजायच्या नसतील तर तुम्ही छोट्या पुऱ्या लाटून तेलात किंवा तुपात तळून घेऊ शकतात। दोन्ही बाजूनी छान लालसर डाग येईपर्यंत पोळी अगदी मस्त खरपूस भाजून झालेली आहे। पोळी गार होण्यासाठी एका जाळीवर काढून घेते आणि याच तव्यावर आता आपण दुसरी पोळी भाजून घेऊया। तव्यावर पुन्हा थोडंसं अर्धा चमचा तूप घालून घेते। तूप व्यवस्थित पसरवून घेऊया आणि दुसरी लाटलेली पोळी तव्यावर घालून घेऊया। या पोळ्या लाटायला वेळ लागत नाही, फक्त भाजायला वेळ लागतो, त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे 2 तवे ठेवलं तर काम अगदी सोपं होतं। तर साधारण 7-8 मिनिटात इकडे आपली दुसरी पोळी भाजून झालेली आहे।
दोन्ही बाजूने छान लालसर डाग येईपर्यंत खरपूस पोळी तुपात भाजून घेतलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करते आणि दुसरी पोळी आपण आता जाळीवर काढून घेऊया। या पोळ्या अजूनही गरम आहेत, त्यामुळे संपूर्ण गार होईपर्यंत वाट बघायची। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बाजूला असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर इथे पोळ्या अगदी व्यवस्थित गार झालेल्या आहेत, त्याचे असे हाताने तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि याची आपल्याला थोडीशी जाडसर पूड करून घ्यायची आहे। गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू जसे करतात तसेच आपण बेसनाच्या पिठाचे चुरमा लाडू करतो आहोत। हे लाडू करायला खूप सोपे आहेत, पटकन होतात आणि दिवाळीलाच काय इतर वेळेलाही हे लाडू आपण कधीही करू शकतो। तर मिक्सरमधून हे आपण थोडंसं जाडसर फिरवून घेऊयात। तर मिक्सरमध्ये मी याची पूड करून घेतलेली आहे, अगदी रवाळ पूड केलेली आहे, खूपही अगदी बारीक केलेली नाही आहे। हे एका मोठ्या भांड्यात आपण काढून घेऊया। तर बेसन पिठाचा परफेक्ट चुरमा इथे आपला तयार झालेला आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे, कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घेऊया। आज आपण हे लाडू गूळ घालून करणार आहोत, तर अर्धा वाटीपेक्षा थोडं जास्त आणि पाऊण वाटीपेक्षा थोडा कमी असं मी गूळ घेतलेला आहे। बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। 1 वाटी बेसन आणि पाव वाटी बारीक रवा, यासाठी हे गुळाचं प्रमाण बरोबर आहे। तुम्हाला वाटलं तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये अगदी थोडं म्हणजे 1 टेबलस्पून पाणी घालून घेते। आता आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे, याचा पाक वगैरे करायचा नाहीये। अजून एक गोष्ट, जर तुम्हाला अगदी कमीत कमी तुपात लाडू करायचे असतील तर सुरुवातीला गूळ घालायच्या आधी जे 2 चमचे तूप घातलं तेही तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं। आपण इथे गूळ वितळवून घेतो आहोत, त्यामुळे कमी तूप असेल तरी लाडू अगदी सहज वळले जातात। हे लाडू मी गूळ घालून करते आहे, पण जर तुम्हाला गुळाचे लाडू करायचे नसतील, साखरेचे लाडू करायचे असतील तर ते कसे करायचे हेही तुम्हाला मी नंतर सांगते। साधारण 2-1 मिनिटात सगळे गुळाचे खडे व्यवस्थित वितळले आहेत। गॅसची फ्लेम आता बंद करते। यामध्ये आता पाव चमचा वेलची जायफळ पूड घालून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे गुळाचं सिरप या बेसनाच्या चुरम्यामध्ये घालून घेऊया। तुम्हाला जर गुळाऐवजी साखरेचे लाडू करायचे असतील तर पाऊण वाटी साखरेमध्ये पाव वाटी पाणी घालून त्याचा एकतरी पाक करून या बेसनाच्या चुरम्यामध्ये घालून लाडू करू शकता किंवा पिठी साखर घालूनही करू शकता। तर हे लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। थोडं हाताला सोसवेल इतपत गार होऊ देऊया। लाडूचं मिश्रण बऱ्यापैकी गार झालेलं आहे। आता आपण लाडू वळून घेऊया। एका हाताने अगदी सहज लाडू वळला जातो आहे। बेसनाचा चुरमा गुळाच्या पाकात घातल्यामुळे छान बाइंडिंग येतं आणि लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही। हातावर थोडासा लाडू खेळवून घेऊया, म्हणजे लाडूला छान चकाकीही येते। लाडू दिसायलाही छान दिसावा म्हणून वरून एक पिस्त्याचा काप लावून घेते। तर इथे आपला एक लाडू बांधून झालेला आहे, असेच आपण बाकीचेही लाडू बांधून घेऊया। तर अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत होणारे हे आपले गूळ आणि बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत। या संपूर्ण प्रमाणात आपले 10 लाडू झालेले आहेत। 1 वाटी बेसनाच्या पिठात 10 लाडू होतात, त्यामुळे जर तुम्हाला जास्त लाडू करायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता। लाडू तुम्हाला तोडून दाखवते। हा आत्ता जस्ट वळलेला लाडू आहे, तुम्ही टेक्स्चर बघू शकता, अगदी परफेक्ट लाडू होतात। हाच लाडू पूर्ण गार झाल्यावरही तुम्हाला मी लाडू दाखवते, अगदी परफेक्ट लाडू होतो। तर आज आपण केलेले थोडेसे वेगळे पटकन होणारे बेसनाचे लाडू तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा। लाडू नक्की करून बघा, कसे झाले हेही सांगा। आपण जी दिवाळीच्या पदार्थांची सिरीज चालू केलेली आहे, यामध्ये आपण बाहेर मिळते त्याच चवीची बटर चकली कशी करायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। शिवाय सारणामध्ये 2 वेगळे पदार्थ घालून मस्त चवीचं सारण कसं करायचं आणि त्यापासूनच अगदी कमीत कमी वेळात खारीसारखे भरपूर पूड असलेली करंजी कशी करायची याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर दोन्ही व्हिडिओ नक्की बघा। दोन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर चेक करा। अशाच दिवाळीच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी चॅनलला भेट देत राहा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।